नमस्कार मित्रांनो. चला, पाऊस सुरू झालाय एकदाचा. पण मित्रांनो, इतके दिवस मी बऱ्याच दिवसांनी आज व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यापैकी जे सबस्क्रायबर्स आहेत, ज्यांनी मी इतके दिवस माझ्या यूट्यूब चॅनलवर जे पोस्ट टाकतोय, फोटो चंद्राचा आणि शुक्र व्हीनसचा, तर त्या आपल्याला टेलिस्कोपच्या द्वारे यांचा फोटो काढता येतोय का, आणि त्याच्यानंतर टेलिस्कोपद्वारे बघून त्याच्यात मोबाईलद्वारे त्याचा फोटो काढता येतो का, आणि त्याच्या टेलिस्कोपचं स्किल ह्याच्यामध्ये मी इतके दिवस जरा प्रयत्न करत होतो, त्यामुळे बऱ्याच दिवसात व्हिडिओ टाकता आला नाही. पण आज मी खास करून टेलिस्कोप या विषयाचाच व्हिडिओ बनवतोय. आणि ॲज युजल आपलं बोलण्याचा टॉपिक आहे की टेलिस्कोपचे वर्किंग प्रिन्सिपल. टेलिस्कोपमधून एखादी लांबची वस्तू, लांबचा ऑब्जेक्ट कसं दिसतं, त्याच्या मागचं फिजिक्स काय, आणि ओव्हरऑल त्याच्या काही टिप्स किंवा काही देता आल्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आज मी तुमच्याशी बोलायला आलोय. तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे काय की तुम्हाला ओव्हरऑल विषय आणि त्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे कळू शकतील. तर मित्रांनो, सुरुवात करायची झाली तर टेलिस्कोपमधून आपल्याला एखादी वस्तू, लांबची वस्तू दिसते कशी, असं समजा आपण प्रयत्न केला तर आपण म्हणतो काय सोपं आहे. त्याच्यामध्ये समोर ऑब्जेक्ट असतो, मग त्याच्यातनं तो लाईट तिथं येतो आणि मग ते बघितलं की तो दिसतो. ॲज बेसिक आहे रे. पण नक्की काय आहे त्याच्यामध्ये, तर समजा आपण एक चित्र काढलंय की हा एक टेलिस्कोप आपण एखाद्या छतावर किंवा एखाद्या तुमच्या अंगणामध्ये वगैरे, पार्किंगच्या बाहेर कुठंतरी ओपन स्पेसमध्ये तुम्ही ठेवलेला आहे. इथं लांब आकाशामध्ये काही चंद्र किंवा शनी किंवा अजून काही शुक्र वगैरे अशी खूप लांबवर आहेत, खूप लांब आहेत. तिथं टेलिस्कोप ठेवलाय, त्याच्यानंतर तो काही स्टँडवर वगैरे ठेवलाय आणि त्याच्याकडे तो आपण पॉइंट केलाय. तर आपल्याला साधारणपणे टेलिस्कोप मधून ही लांबची वस्तू बघताना काय काय घडतं, प्रकाश कसा कसा प्रवास करतो, आणि साधारणतः टेलिस्कोपमध्ये काय असतं, असा समजा विचार आपण केला तर आपल्याला काय लक्षात येतं की टेलिस्कोपचे ना काही प्रकार असतात. म्हणजे एक तर असतो ऑप्टिकल, की डोळ्यांनी एखादी वस्तू बघण्याचा, आणि दुसरा असतो रेडिओ. तर रेडिओ म्हणजे रेडिओ वेव्ज वगैरे, हाय एंड जे काय असतात मोठ्या संशोधन संस्थांच्या तिथले. पण आपण साधारणपणे जे काय वापरतो साधारण ग्रह वगैरे बघायला, तर ते असतात ऑप्टिकल किंवा डोळ्यांनी ते बघण्यासारखे. तर ऑप्टिकल टेलिस्कोपमध्ये काय असतं की इथं समोर एक त्याचं एक काय म्हणतात त्याला, अपर्चर असते. तिथनं त्या ऑब्जेक्टकडनं, ज्या ग्रह ताऱ्याकडनं जो प्रकाश येतो तो जिथनं आत येतो त्याला अपर्चर म्हणतात, की तिकडनं तो प्रकाश येतो आतमध्ये. तर इथे दोन भाग असतात. एक टेलिस्कोपचा भाग असतो किंवा एक टेलिस्कोपचा प्रकार असतो की इथं भिंग असतं, रिफ्रॅक्टर, की इथं भिंग असतं. लांबचा प्रकाश हा थोडासा असा एकत्र करून इथं आतमध्ये आणला जातो आणि मग तो बघितला जातो. आणि दुसरं असं असतं की रिफ्लेक्टर, की लांबचा प्रकाश हा डायरेक्ट असा, म्हणजे इथं त्याचं काही होत नाही, इथं डायरेक्ट तो आतमध्ये येतो आणि इथे टेलिस्कोपच्या मागच्या साईडला म्हणजे मागच्या टेलिस्कोपच्या बेसला, सिलेंडरच्या बेसला एक असा आतमधून
कॉन्केव्ह मिरर असतो, आरसा असतो, असा वाकलेला कॉन्केव्ह मिरर, अंतर्वक्र. त्यामध्ये तो प्रकाश येतो, तो रिफ्लेक्ट होतो, रिफ्लेक्शन ऑफ लाईट. तुम्हाला तत्व माहीत असेल की इथं रिफ्लेक्ट होतो लाईट. नंतर रिफ्लेक्ट झाल्यानंतर तो रिफ्लेक्ट झालेला प्रकाश इथं एक मध्ये साधारण दुसरा एक 45 डिग्रीज मध्ये एक आरसा ठेवलेला असतो, डायगोनल रिफ्लेक्टिंग मिरर असं त्याला म्हणतात. तर इथनं रिफ्लेक्ट झालेला प्रकाश त्या मिररवर पडतो, आरशावर पडतो, आणि आरसा अर्थातच त्याच्यावर आलेला प्रकाश पुन्हा रिफ्लेक्ट करतो, आणि मग तो जो प्रकाश असतो तो अशा पद्धतीने मूळ ह्याच्या 90 डिग्रीमध्ये, म्हणजे आपल्याला साधारण माहिती आहे की प्रकाशाचे तत्व की अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. तर अशा पद्धतीने जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तेवढाच तो रिफ्लेक्ट तो होणार. आणि मग रिफ्लेक्ट झाल्यानंतर एक त्यातनं टेलिस्कोपमधनं कुठनं बघायचं, असेही काही काही टेलिस्कोपचे प्रकार असतात. काही ठिकाणी त्याच्या बेसकडनं बघितलं जातं, आणि काही ठिकाणी काही वेळा त्याचं जे सिलेंडर असतं त्याच्यावरून कुठून तरी तो बघण्याची एक जागा असते, ऑब्जेक्ट बघण्याची, किंवा डोळ्यांनी तिथनं तो लांबचा ग्रह तारा बघायची. कुठनं बघायचं, इकडे एक अशा स्लॉट असतो आणि इकडे एक जागा असते, तिथनं तो बघायचा असतो. तर तो जो मिरर असतो तिथनं तो प्रकाश त्या स्लॉटमध्ये तो परावर्तित करतो. नंतर या ठिकाणी आपण साधारण काही आयपीस म्हणजे डोळ्यांनी ती बघण्यासाठी काही भिंग असतात किंवा भिंगाच्या असेंब्लीज असतात, त्याला आयपीस असं म्हणलं जातं. आणि काही काही वेळा तिथं लेन्सेस सुद्धा असतात, आयपीस किंवा लेन्सेस. म्हणजे आपण साधारण त्या डिटेलमध्ये जायला नको आत्ता, पण एक बघण्याची जे भिंग असतो त्याला आयपीस आणि लेन्स असे दोन प्रकार आहेत. मग तो आयपीस इथं टाकला जातो, या जिथनं जो प्रकाश रिफ्लेक्ट होतोय तिथं तो टाकला जातो, आणि मग त्यातनं तिथं जनरली कॉन्व्हेक्स लेन्स बहिर्वक्र भिंग असतं. मग बहिर्वक्र भिंग काय करतं की त्याच्यावर प्रकाश पडला की तर ती जी वस्तू असते ती मोठी करून दाखवतं, आणि मग त्या ठिकाणावरून आपण ते बघतो, आणि आपल्याला एखादी वस्तू लहान किंवा मोठी, आपल्याला लहान असलेली वस्तू आहे ती मोठी करून, किती मोठी करायची, काय मोठी करायची, त्यातही जी जी लेन्स असते इथं, जी आपण जी लेन्स वापरतो त्या लेन्सच्या जी पॉवर आहे की 15 mm लेन्स, 20 mm लेन्स, किंवा अधिक पॉवरफुल म्हणजे 12 mm ची लेन्स, 9 mm ची लेन्स, 4 mm ची लेन्स, जसजसे त्याची पॉवर वाढत जाते तसं त्याचं MM हे कमी कमी होत जातं. म्हणजे कारण साधा हिशोब असतो की याची जी फोकल लेंथ आहे या सिलेंडरची, हे काय करणार, हे वस्तूची इमेज तयार करणार, आणि ती इमेज तयार करून ती मोठी करण्याचं काम ही लेन्स तयार करणार. हा फक्त आरसा आहे. म्हणजे ह्याची इथं जी इमेज येईल त्या इमेजला मॅग्निफाय करायचं काम ही लेन्स करणार. ह्या ज्या अंतर्वक्र भिंगानी जी इमेज आणलेली आहे ती मोठी करून दाखवण्याचं काम हे बहिर्वक्र भिंग करणार. आणि त्यामुळे जसजसं याचं 20 mm, 9 mm किंवा असं जसजसं लहान होत जाईल तसतसं हे मॅग्निफिकेशन हे वाढत जाणार. ओके, त्यामुळे ह्या ज्या लेन्सेस जसजशा 25 mm, 20 mm, 12 mm, 9 mm, 6 mm, 4 mm जसजशा होत जातील तसतशा त्या अधिक हे दिसणारं चित्र मोठं करत जातं. त्यामुळे MM जितके कमी एखाद्या लेन्सचे तेवढी त्याची पॉवर जास्त, असा सरळ साधा हिशोब आहे. तर आता तुम्ही म्हणाल इथं थेअरी खूप झाली,
पण आता आम्हाला तुम्ही कुठल्या टेलिस्कोपनी जे टेलिस्कोप वापरून फोटो काढले आणि तुम्ही जे ग्रह किंवा काय बघितलं, चंद्र बघितला, तर त्या टेलिस्कोपचा वापर करून हेच आम्हाला सांगा. असं म्हणायचं झाल्यास आज आपण आता टेलिस्कोपचा एक टेलिस्कोपची ओळख या ठिकाणी करून घेऊ. ओके, तर मित्रांनो हे बघा, या ठिकाणी मी एक टेलिस्कोप तुमच्या समोर ठेवलेला आहे. तर आता आपण आतापर्यंत जी थेअरी तुम्हाला मी दाखवली, थेअरी जी बघितली, तर ती थेअरी तर आता मी तुम्हाला इथून सांगेन की टेलिस्कोपचा हे बेस आहे आणि टेलिस्कोपचा हा फ्रंट आहे. आणि तुम्हाला जे मी म्हणलं की टेलिस्कोप ही जिथून बघायचं, एखादी वस्तू जिथून बघायची, ती बघायची जागा म्हणजे ही. ओके, तर साधारण अशा पद्धतीने टेलिस्कोप आपण वापरत असतो. ओके, तर हा एक टेलिस्कोप आहे सेलेस्ट्रॉनचा, सेलेस्ट्रॉन एक्सप्लोरास्कोप असं काही याचं नाव आहे. ओके, ते सेलेस्ट्रॉन एक्सप्लोरास्कोप. तर याचं मी तुम्हाला जसं सांगितलं की हे जे पुढचा जो भाग आहे, ओके, दिसतंय तुम्हाला, तर हा काय, हा रिफ्लेक्टर टाईपचा टेलिस्कोप आहे. म्हणजे काय होतं, आता आपण समजा तुम्ही चंद्रावर बसला, तुम्ही आता या ठिकाणी चंद्रावर बसले आहात असं समजा तुम्ही कल्पना करा आणि मी तुमच्याकडे यातनं बघतोय. तर काय होईल की ही जी बाजू आहे टेलिस्कोपची फ्रंटची, ओके, ही फ्रंटची बाजू, ती फ्रंटची बाजू तुमच्याकडे आहे. ओके, तर तुमच्याकडून म्हणजे चंद्राकडून किंवा शुक्रावर तुम्ही बसला असाल तर गुरुकडून तो जो प्रकाश असतो तो इथं येत ना, याच्यावर पडणार. तर याचा जो व्यास आहे तो आहे 114 मिलीमीटर. ओके, 114 मिलीमीटर. तर इथनं जो प्रकाश येतो तो तुम्हाला आतमध्ये आरशासारखं दिसत असेल बघा, आरसा दिसतोय आतमध्ये, आतल्या साईड, एकदम आतमध्ये. ओके, चमकत पण असेल मला वाटते. तर प्रकाश येतो तो आतल्या आरशावर पडतो. ओके, तर आरशावर प्रकाश पडला की काय होणार, तो कॉन्केव्ह मिरर आहे, कॉन्केव्ह, हा जो याच्या आतमध्ये आरसा आहे तुम्हाला जो दाखवता येतो. ओके, तो आरशावर तो प्रकाश पडणार म्हणजे काय झालं, रिफ्लेक्शन ऑफ लाईट इथनं येणार, इथं झाला. नंतर काय होणार की इथं प्रकाश पडला, बाहेरून आलेला प्रकाश आतमध्ये पडला आणि आतमधनं पडल्यानंतर तर प्रकाश तुम्हाला एक मध्यभागी, बरं का, इथं जिथं साधारण आपण जे बघतोय, तर या ठिकाणी तो जो प्रकाश आहे त्याला एक रिफ्लेक्टर लावलेला आहे. या इथं हे जे आहे हे सेंटरला एक रिफ्लेक्टर लावलाय. ओके, तो असा रिफ्लेक्टर आहे. तो प्रकाश जो पडेल तो याच्यावरून रिफ्लेक्ट होईल आणि रिफ्लेक्ट होऊन तो प्रकाश या साईडला जाईल. पुढनं प्रकाश येईल, तो जो रिफ्लेक्टर आहे त्या रिफ्लेक्टरवरनं इथं जाईल. शिवाय मागही आहेच. तो ओव्हरऑल भरपूर प्रकाश आतमध्ये घेतला जाईल आणि जो प्रकाश असेल तो रिफ्लेक्ट होऊन या साईडला तो प्रकाश परावर्तित होईल, प्रकाशाचे परावर्तन. त्यानंतर हा जो टेलिस्कोप आहे तो आपण जो बघण्याची जागा आहे ती ही आहे. तर इथून आपण तो प्रकाश डोळ्याला, तिथली जी वस्तू आहे ती इकडनं प्रकाश येतोय, आतमध्ये रिफ्लेक्ट होतोय आणि रिफ्लेक्ट होऊन तो आपल्या डोळ्यावर तो येतोय. ओके, आणि मागणं काय होतंय, मागणं जास्तीत जास्त त्या आरसा जो तुम्हाला दिसला
त्या आरशावरून तो जास्तीत जास्त प्रकाश आतमध्ये घेण्याचा, म्हणजे तो घेऊन जास्तीत जास्त प्रकाश आतमध्ये घेऊन मग तो इथं येऊन रिफ्लेक्ट होऊन तो इथनं माझ्या डोळ्यावर दिसण्याचा, जास्तीत जास्त प्रकाश इथं आला की मी तो बघणार. त्यानंतर इथे या ठिकाणी मी ती लेन्स किंवा आयपीस मी या ठिकाणी घालणार. म्हणजे काय होईल की इथं जो ही याची जी काही फोकल लेंथ आहे त्याच्यानुसार इथं काही त्याची एक इमेज फॉर्म झाली, आणि ती इमेज मग आता मोठी करण्यासाठी मी इथं वेगवेगळ्या लेन्सेस लावणार. वेगवेगळ्या लेन्स वापरून मग मी तो जास्तीत जास्त मोठा, एखादी जी वस्तू आहे ती, किंवा वस्तू म्हणजे एखादा ग्रह, एखादा तारा, ती जास्तीत जास्त मोठा करून बघण्याचा प्रयत्न करणार. तर मित्रांनो, साधारण अशा पद्धतीने कुठल्याही टेलिस्कोपचं कार्य चालतं. म्हणजे प्रकाश लांबून जो आहे तो आतमध्ये घ्यायचा, आतमध्ये आलेला प्रकाश मग इथनं रिफ्लेक्ट करून एखाद्या त्या मिररवर, डायगोनल मिररवर घ्यायचा. ओके, रिफ्लेक्शन ऑफ लाईट अगेन. नंतर मग डायगोनल मिररवरून परत तो एकदा शिफ्ट, त्याचा जो रिफ्लेक्शन करून मग जिथनं जो आपण बघण्याची जी जागा आहे, व्ह्यू पोर्ट आहे, तिथं तो घ्यायचा, आणि मग तिथनं वेगवेगळे बहिर्वक्रभिंग म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सेस वापरून तो जो वस्तू आहे ती इमेज, त्या वस्तूची जी इमेज आहे ती इमेज मॅग्निफाय करून ती बघायची. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण रिफ्लेक्टर टाईपच्या टेलिस्कोपचं काम करण्याची पद्धत आपण या ठिकाणी अभ्यास केला. अर्थातच आपण काही फार त्याच्या डिटेलमध्ये गेलो नाही, किंवा टेलिस्कोप वापरावा कसा, टेलिस्कोप उघडून तो फोकसिंग कसं करावं वगैरे असा आपल्या व्हिडिओचा विषय नसल्यामुळे आपण त्याच्या टेक्निकल पार्टमध्ये किंवा सेटअपच्या भागामध्ये आपण गेलो नाही. पण थोडक्यात एखादा घेतला टेलिस्कोप तर त्यातनं लांबची वस्तू कशी दिसते, त्याच्यामध्ये प्रकाशाच्या रिफ्रॅक्शन आणि रिफ्लेक्शन आणि त्यानंतर मॅग्निफिकेशन ह्या संकल्पनांचा उपयोग करून ती आपण मोठी कशी बघतो याचं एक साधारण याची चर्चा आपण या ठिकाणी केली. काही जाता जाता काही तुम्हाला टिप्स किंवा काही सूचना मी टेलिस्कोप संबंधी देऊ इच्छितो. मित्रांनो, खरं सांगायचं झाल्यास हे जे आता मी तुम्हाला जो टेलिस्कोप दाखवला ते एखाद्या मोबाईल, म्हणजे हाय एंड मोबाईल, जे 40-50 हजार रुपयाला मोबाईल येतात त्याच रेंजमध्ये हे टेलिस्कोपही चांगल्या पद्धतीचे येतात. पण मी तुम्हाला सजेस्ट करीन की एकतर एखाद्या ठिकाणी टेलिस्कोप मेकिंग यासारख्या कार्यशाळा, वर्कशॉप चालू असतात. पुण्यामध्ये बघितलं तर आयुका, इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, आयुका, IUCAA, या ठिकाणी हे कोर्सेस चालतात. तिथं जाऊन ते कसे टेलिस्कोप तयार करायचे याचं एक ट्रेनिंग घेतलं तर फारच उत्तम. गणेश खिंड रोड, म्हणजे त्या पुण्यामध्ये ते आहे आयुका. तर तिथं नक्की आधी त्याचा म्हणजे अनुभव घ्यावा, कारण अनुभवासारखा गुरु टेलिस्कोप सारख्या केसमध्ये तर नक्कीच फार महत्त्वाचा आहे. दुसरं म्हणजे टेलिस्कोप वापरून एखादी वस्तू बघणे, म्हणजे चंद्र वगैरे बघणं, ही तशी स्किलची गोष्ट आहे. कारण तुम्हाला आता जसं दाखवलं की ते सेटअप करणे, नंतर तो मूव्ह करणे, आणि तो बरोबर पॉईंट करणे, नंतर तो अलाइन करणे, वेगवेगळ्या लेन्सेस वापरणे, अशा अनेक स्किल्सचा त्याच्या ठिकाणी, आणि त्यातल्या थोडंफार फिजिक्सही आणि थोडं मॅथ्सही त्याच्यात कळणं गरजेचं असतं. त्यामुळे तुम्हाला वाटेल तितकं पटकन ही गोष्ट एखाद्या वेळेस होईलच असं नाही, पण पेशन्सची गोष्ट आहे. तर पेशन्स याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. एकतर ट्रेनिंग महत्त्वाचं आहे आयुका किंवा तुमच्या गावात किंवा ठिकाणी काही असं जे मार्गदर्शन करणारी लोक असतील. दुसरं थोडंफार पेशन्स आणि स्किल
असणं त्यात गरजेचं आहे. तिसरं म्हणजे एखाद्याच्या जुना टेलिस्कोप असेल, त्याने तो बाबा आता कंटाळलाय, तो वापरत नाहीये, तर तशा पद्धतीचे टेलिस्कोप आधी वापरून बघावेत. त्याच्यावर जे म्हणतात की हात साफ करून घ्यावा आणि मग एखादा नवीन टेलिस्कोप घेऊन त्याचा आनंद घ्यावा. कारण नवीन टेलिस्कोप घेऊन मग त्यातनं सगळं बघणं ही तशी जिकिरीची गोष्ट आहे. जर का तुम्हाला जुना जसं व्हेकल्सच्या बाबतीत आपण एखादं सेकंड हँड व्हेकलशी आधी वापरून मग हात साफ करून मग आपली नवीन, तर तसं कोणाचा मिळत असेल तर तो घेऊन त्याचा वापरायची सवय करून आणि ते सगळं हात ट्रेन करून ते घ्यावं आणि मग आपला नवीन टेलिस्कोप घ्यावा. आणि तो एखादा गुरु यात अतिशय महत्त्वाचा आहे. नाहीतर खूप तसं फ्रस्ट्रेटिंग आहे नुसते यूट्यूब व्हिडिओ बघून टेलिस्कोप करणं, माझ्या अनुभवातनं सांगतो. आणि शेवटचं म्हणजे ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर का दूरवरचं एखादं ऑब्जेक्ट तुम्हाला बघायचं असेल तर एखादं मोबाईल ॲप्लिकेशन तुम्हाला गरजेचं आहे. स्टेलारियम किंवा काही काही अशी मोबाईल ॲप्लिकेशन आहेत, तर ती आधी मोबाईलवर इन्स्टॉल करा. त्यातनं मग त्याचं पण एक सेटअप असतो की ते वापरून मग ते अवकाशामध्ये रोज साधारण आज कुठला ग्रह आहे आपल्याला दिसणार आहे, किंवा त्याच्यामध्ये सगळी माहिती असते की आज कुठला ग्रह दिसणार आहे, आज कुठला सॅटेलाईट पास होणार आहे, किंवा किती ते किती तो दिसणार आहे. हे सगळी माहिती तुम्हाला त्याच्या कॅलेंडरमधनं मिळेल. आपलं टेलिस्कोपच्या किंवा ग्रहताऱ्यांच्या बाबतीत आपल्याला इंग्लिश त्यांची नावं माहिती आहेत का, मराठी म्हणजे भारतीय जी नावं आहेत ग्रहताऱ्यांची ती त्याला माहिती आहेत. याच्यानुसार तुम्हाला त्याच्यामध्ये त्या अशा मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये तेही सेट करता येतं किंवा मला गुरु आणि ही नावं बघायची असतील, नक्षत्रांची नावं भारतीय म्हणजे वैदिक नावं पाहिजे असेल तर तेही तुम्हाला त्याच्यामध्ये सेट करता येईल. त्यानुसार मग तुम्हाला की आधी ते बघितलं, मग आज ग्रह कुठला दिसणार आहे, आजचं हवामान आणि आजच्या गोष्टी, आज कुठल्या दिशेला काय दिसणार आहे, हे सगळं बघून मग तुम्ही टेलिस्कोप घेऊन मग त्या ठिकाणी ती वस्तू पाहणं, हा साधारण तो प्रवास असेल. अर्थातच अतिशय इंटरेस्टिंग आहे आणि तुम्हाला सांगितलं जसं तो पेशन्सचाही आहे. तुमची मोटर स्किल्स, तुमचे हात आणि डोळ्यांचं कॉर्डिनेशन हेही या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या सगळ्या टिप्सचा विचार करूनच मग तुम्ही टेलिस्कोप दुसऱ्याचा कोणाचा सेकंड हँड किंवा मित्राचा आधी तो त्याच्यावर हात साफ करा. एखादा ट्रेनिंग मिळत असेल आयुका किंवा तुमच्या गावात असे कोणी करणारे असतील ते बघून मग हात साफ करून मग एखादा तुमचा नवीन टेलिस्कोप घ्या. अर्थात नवीन घेतला तरी एक 10-20 हजाराचा टेलिस्कोपही जुना किंवा छोटावाला घेऊन त्याच्यावरही तुम्ही सगळी प्रॅक्टिस करूच शकता. तेही चांगलेच असतात. तर अशा पद्धतीने स्लो अँड स्टेडी अशा पद्धतीने टेलिस्कोपचा तुमचा जो छंद आहे तो सुरुवात करून मग त्याच्यातनं अवकाश निरीक्षणाचा आनंद घ्या. सो आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ बघितला असेल आणि तो आवडला असेलच अशी मला खात्री आहे. तर असे अनेक चांगले व्हिडिओ, चांगले विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा नक्कीच मी प्रयत्न करत राहीन. थँक्यू.